नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर आपण आज मकर संक्रांतीची संपूर्ण माहिती सांगणार आहोत. यावर्षी संक्रांत कशावर आहे, कोणत्या रंगावर आहे, त्यामुळे आपल्याला कोणता रंग वर्ज्य करायचा आहे, तसेच संक्रांती काळात कोणती कामे करावी आणि कोणती करू नये, संक्रांतीचे वाहन, वस्त्र, शस्त्र, वय, नाव, दान काय करावे आणि संक्रांती काळात अजून कोणकोणत्या गोष्टी करू नये, ह्या सर्व गोष्टींची माहिती आपण ह्या व्हिडिओत बघणार आहोत. आपल्या हिंदू धर्मात मकर संक्रांतीच्या सणाला विशेष महत्त्व आहे. सूर्य हा दर महिन्याला राशी बदलतो, परंतु तो जेव्हा मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा या शुभ योगाला मकर संक्रांती असे म्हणतात. म्हणजे सूर्य जेव्हा एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो त्यालाच मकर संक्रांत असे म्हटले जाते. या मकर संक्रांतीच्या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरू होते आणि हा उत्तरायणाचा काळ अधिक शुभ मानला जातो. त्यामुळे मकर संक्रांत अगदी विशेष मानली जाते. इंग्रजी नवीन वर्षाला सुरुवात झाली की पहिला येणारा सण म्हणजे मकर संक्रांत आणि आपलं मराठी नवीन वर्ष गुढीपाडव्याला जरी सुरू होत असलं तरीसुद्धा आपल्या दैनंदिन जीवनात इंग्रजी महिनेसुद्धा तेवढेच महत्त्वाचे आहेत. मराठी महिन्याप्रमाणे मकर संक्रांत ही दरवर्षी 10व्या महिन्यात म्हणजे पौष महिन्यात येते आणि इंग्रजी महिन्यात मकर संक्रांत ही जानेवारी महिन्यात येत असते. आणि या सणाचे वैशिष्ट्य म्हणजे हा सण शक्यतो 14 किंवा 15 जानेवारीला मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातो. यंदा मंगळवार दिनांक 14 जानेवारी 2025 रोजी मकर संक्रांत आलेली आहे. मंगळवार दिनांक 14 जानेवारी 2025 म्हणजे शके 1946 पौष कृष्ण 1 रोजी सकाळी 8:54 वाजता सूर्य मकर राशीत प्रवेश करीत आहे आणि संक्रांतीचा पुण्यकाल हा 8:54 तर सायंकाळी 4:54 असणार आहे. संक्रांत ही दुसरी तिसरी कोणी नसून एका देवीचेच रूप आहे आणि संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केलेल्या असतात त्या आपल्याला वर्ज्य करायच्या असतात. सूर्याचे मकर संक्रमण बालकर्णावर होत असल्याने वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे. संक्रांतीने पिवळे वस्त्र परिधान केलेले असून हातात गदा घेतली आहे. केशराचा टिळा लावलेला आहे. वयाने कुमारी असून बसलेली आहे. वासाकरता जाईचे फूल घेतलेले आहे. जातीने सर्प आहे. भूषणार्थ मोती धारण केलेला आहे. वार नाव व नक्षत्र नाव मोहोदरी असून समुदाय मुहूर्त 45 आहे. ती पूर्वेकडून पश्चिमेस जात आहे व वायव्य दिशेस पाहत आहे. संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केलेल्या आहेत त्या वस्तू महाग होतील आणि ती जेथून आली आहे त्या जनतेला सुख प्राप्त होईल. संक्रांतीच्या काळात दानधर्माला विशेष महत्त्व आहे. तर ह्या पर्वकालात द्यायचे दान नवे भांडे, गाईला घास, अन्न, तिळपात्र, गूळ, तीळ, सोने, भूमी, गाय, वस्त्र, घोडा इत्यादी यथाशक्ती दाने द्यावी. आणि संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी असते किंक्रांत. ही 15 जानेवारी 2025 आलेली आहे. संक्रांती देवीने मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंक्रासूर नावाच्या राक्षसाला ठार मारले आणि त्याच्या जाचातून प्रजेला मुक्त केले म्हणून हा दिवस किंक्रांत म्हणून ओळखला जातो. पंचांगात ह्या दिवसाला करी दिन म्हणून ओळखले जाते. मकर संक्रांतीच्या दिवशी जी माणसे दान देतात त्या वस्तू सूर्य त्यांना प्रत्येक जन्मात देत असतो.
तुम्ही तुमच्या यथाशक्तीनुसार रक्तदान, वस्त्रदान, अन्नदान, विद्यादान, श्रमदान, नेत्रदान यथाशक्ती आपल्याला ही दाने द्यायची आहेत. त्याबरोबरच आपण भोगीच्या दिवशी किंवा संक्रांतीच्या दिवशी जे सुगड पोचतो ते सुद्धा एक प्रकारचे दानच आहे. त्यामुळे तुम्ही संक्रांती काळात कधीही दानधर्म करू शकता. मकर संक्रांतीच्या दिवशी आपण लवकर उठून अंघोळ करून सूर्याला अर्घ्य द्यायचा आहे. शक्य असेल तर तांब्याच्या तांब्यात पाणी घेऊन त्यात कुंकू, तीळ आणि लाल फूल टाकून हे अर्घ्य आपण सूर्याला अर्पण करायचं आहे. आणि हे अर्पण करताना ओम सूर्याय नमः हा जप करायचा आहे. त्यामुळे आपल्याला चांगल्या आरोग्याची प्राप्ती होते. आणि ह्या दिवशी अंघोळीच्या पाण्यात तीळ टाकून अंघोळ करायची आहे. संक्रांतीच्या काळात आपल्याला काय वर्ज्य करायचे आहे, तर संक्रांतीच्या काळात आपल्याला कठोर बोलणं टाळायचं आहे. म्हणजेच घरात वादविवाद टाळावे, कोणालाही अपशब्द बोलू नये, सर्वांना तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला असे म्हणायचे आहे. तीळ आणि गूळ उष्ण असल्याने या थंडीच्या दिवसात उष्णतेची गरज भासते आणि तीळ आणि गूळ ही उष्णतेची गरज पूर्ण करते. म्हणून मकर संक्रांतीला तिळगुळ देण्याची परंपरा आहे. धन्यवाद.